उरलेल्या या धनेश लिंगाच्या खाली 4 फुटावर मोहरा बहुमोलशा सुवर्णाच्या. पहिल्या श्लोकाचा अर्थ होता की त्या धनेश्वर लिंगाच्या 4 फूट खाली 4 कोटी सोन्याच्या मोहरा पुरून ठेवलेल्या आहेत. किती? 4 कोटी मोहरा. एकूण सोनं विचार करा किती असेल. त्यांनी दुसरा श्लोक वाचला. त्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्या मोहरा कोणाला घेता येतील याची अट दिलेली होती. तो दुसरा श्लोक असा: 5 वर्षाचा पुत्र ब्राह्मणाचा सुबक सुंदर निरस्व आकृतीचा बली द्यावा आणून माघ मासी सोमवारी शिवरात्र पर्वणी सोमवारी. माघ महिन्यामध्ये महाशिवरात्रीला ज्याच्या वयाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत असा ब्राह्मणाचा मुलगा त्या शिवलिंगावरती बळी द्यावा आणि मग त्या 4 कोटी सुवर्णाच्या मोहरा त्यांनी घ्याव्या. दुसरी एक अट होती ती अशी की तो बळी देताना डोक्याकडचा भाग त्याच्या आईने धरलेला असला पाहिजे आणि पायाकडचा भाग हा त्याच्या पित्यानी वडिलांनी धरलेला असला पाहिजे. आता किती भयंकर आहे बघा, कल्पना सुद्धा करून बघा. या 4 कोटी सोन्याच्या मोहरा कोणाला प्राप्त होतील? 5 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा ज्याच्या वयाला महाशिवरात्रीला 5 वर्ष पूर्ण होत आहे त्याच दिवशी अशा मुलाचा बळी द्यायचा आहे. कशा अवस्थेमध्ये? शिवलिंगावरती तो मुलगा आडवा धरायचा, डोकं आईने धरायचं, पाय वडिलांनी धरायचे आणि मग राजानी कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न आणता सावकाश त्याचा गळा चिरून बळी द्यायचा. या अटी वाचल्या आणि राजाच्या अंगाला घाम फुटला. प्रधानजी होते सोबत. राजा म्हणला, प्रधानजी हे सगळं खरं असेल असं तुम्हाला वाटतं? प्रधानजी म्हणले, राजासाहेब असूही शकेल. छे म्हणले, मला तर काही खरं वाटत नाही. अरे म्हणली, हा शिलालेख इथं लिहिलेला आहे, आपण जसा वाचला तसा अनेकांनी वाचलाच असेल की. आणि आजची परिस्थिती पाहता 4 कोटी सोन्याच्या मोहरा कोणी सोडून देईल असं मला वाटत नाही. प्रधानजी म्हणला, राजासाहेब अहो त्याच्या सोबत अट तर वाचा. काय अट आहे ती भयंकर, असं कोण करायला तयार होईल? राजा म्हणला, प्रधानजी कोणत्या जमान्यात आहे तुम्ही? धनासाठी होतात लढाया रे, धनासाठी विकितात हटी पोरे, धनासाठी या कितीक प्राण देती, हीन द्रव्या कोणी न लेखिताती, हीन द्रव्या. अरे पोटचं पोर बाजारामध्ये नेऊन विकायची तयारी म्हणले पैशासाठी. असा आजचा हा काळ आहे. पैशासाठी मारामाऱ्या होतात, लढाया होतात, मुडदे पडतात आणि तुम्ही काय गोष्टी करता की आजपर्यंत ही बळीची अट पाहून कोणी धजावलं नसेल. प्रधानजी म्हणतो, राजा अजूनही आपल्याकडे बऱ्यापैकी पापभिरू लोक आहेत, अजूनही देवाला घाबरणारी लोक आहेत, अजूनही पापाला घाबरणारी लोक आहेत. पण हे सगळं संभाषण चालू असताना राजाच्या मनामध्ये विचारचक्र सुरू झालं. तो म्हणला, 4 कोटी सोन्याच्या मोहरा. आणि त्याची झेप सुरू झाली. म्हणले, आपल्याला काय काय करता येईल? असं आहे, किती झालं म्हणजे पुरे याचा काही हिशोब आहे का? 1000 कोटी, 2000 कोटी, 10,000 कोटी, 50,000 कोटी, म्हणजे त्याचा काही हिशोबच नाही ना. 1 फ्लॅट, 2 फ्लॅट, 11 फ्लॅट, 18 फ्लॅट, 22 फ्लॅट, 25, किती फ्लॅट लागतात एका माणसाला? पुरेसं वाटत नाही, हीच वस्तुस्थिती आहे. आता हा राजा आहे, पण राजाच्या मनामध्ये चक्र सुरू झालं. तो म्हणला, बघा असं आहे, 1 कोटी, 1 कोटी हे शब्द किती गोड. म्हणला, काय ऐकायलाच गोड वाटतं. कोटी, 1 कोटी हे शब्द किती गोड, म्हणून चित्ता हे धर्म वेड सोड. हे शब्द किती गोड, म्हणून चित्ता
आहे धर्म वेड सोड. लिंग शंभूचे हाही एक धोंडा, जरूर द्रव्याची मुळीन पंचतुंडा. बघा, पूर्वरंगाच्या पदामध्ये आपण काय बघितलं? सदाचार, सन्नीती आणि सद्वासना या समाजाची धारणा करणाऱ्या भावना आहेत. पण या नष्ट का होतात? अंतःकरणामध्ये स्वार्थ निर्माण झाला की यांची हत्या व्हायला सुरुवात होते. आता राजाच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ निर्माण झाला की या 4 कोटी मोहरा मला पाहिजेत, आणि त्याच्या मनामध्ये भावना काय निर्माण झाल्या बघा. आ म्हणले, कोटी हा शब्दच ऐकायला किती गोड आहे, वा वा वा, विलक्षण म्हणजे. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? तो म्हणला असं आहे, पैशाची गरज शेवटी माणसाला असते. हा समोर आहे तो जर महादेव असेल खरंच तर त्याला धनाची काय गरज, आणि जर नसेल तर म्हणले हा निर्जीव धोंडा आहे. म्हणजे महादेव असेल तरी गरज नाही, आणि या धोंड्याला तर नाहीच नाही, त्याची गरज कोणाला आहे? मला. आता 2 मिनिटापूर्वी ज्याला मनोभावे नमस्कार केला, पैशाच्या लोभापायी त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? निर्जीव धोंड्यामध्ये झालं. काळा धोंडा तर पडलेला आहे म्हणले, दुसरं काय? शिवलिंग म्हणजे. स्वार्थ बुद्धी ती बळावल्यावर हतबल या ना करी. सदाचार, सन्नीती, सद्वासना स्वार्थापुढे हतबल होऊन जात. आणि राजाच्या मनामध्ये हे विचार सुरू झाले की आपण हा बळी दिला पाहिजे, आपण या 4 कोटी मोहरा प्राप्त केल्या पाहिजेत, आपल्याला असा कुठे ब्राह्मणाचा मुलगा भेटेल? हे त्याचे विचार चालू असतानाच योगायोग असा झाला की एक स्त्री अगदी साधारण कपड्यामध्ये, छोटा मुलगा आहे, त्याचा हात धरून मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन करण्यासाठी म्हणून आली. महाराजांनी वर्णन केलंय, इतक्यात एक ब्राह्मणी आली त्या स्थानी, मुला घेऊन नेसली बांड सुत काठी गरीबी पूर्ण. त्याचीच कंचुकी खरी रुळे कोपरी, बांगड्या हाता काळ्याच डोईचा भांग वाकडा नव्हता. भूषण भाली कुंकवाचे ढळढळीत, नसुनिया तेल कच होते तुळतुळीत. काजळ नयनी घातीले कुळकुळीत, भ्रुकुटीच्या पायी हळदीचा तिलक तोसाचा. विराजे हाती वाहण्या बेल तांदूळ ठेवण्या पुढती. एवढ्यात एक बाई तिथं आली. महाराजांनी सगळं वर्णन केलंय. कसं आहे? भूषण भाली कुंकवाचे ढळढळीत, मैलावरून सुद्धा कुंकू दिसेल अशी ती स्त्री आहे. आता जवळ भिंग घेऊन बघितलं तर कपाळाचं कुंकू दिसणार आहे. म्हणलं लावून घे, आहे तोपर्यंत, नंतर तरसशील. पण त्याची किंमत कुठं आहे? ती बाई आली, राजाचं लक्ष त्या मुलाकडे गेलं. सहज विचारात तिने नमस्कार केला. काय ते शिवमुठीसाठी धान्य आणलं होतं ते व्हायलं, बेल व्हायला. नमस्कार केला, पोरांनी नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, आणि ती पुन्हा दारासमोर येऊन उभी राहिली. तेवढ्यात त्या राजाने विचारलं, राजा पुसे हा मुलगा कुणाचा? साधा प्रश्न विचारला, एकच, कोणाचा मुलगा हा? आता एकच प्रश्न विचारला, त्याला 3 उत्तरं दिले. याला म्हणायचं स्त्री. गपचूप जेवढ्याला तेवढं बोलावं की नाही. राजा पुसे हा मुलगा कुणाचा? आता ती बाई म्हणतीये, बाई म्हणे याच भागिनीचा. वर्षे पुरी होतील 5 यासी, येत्या नृपाळा बघमागमासी. सगळी कुंडली सांगून मोकळी झाली पोराची. काय गरज होती का? याच अभागिनीचा मुलगा आहे म्हणले. आणि आता माघ मासी शिवरात्रीला याला वयाची 5 वर्ष पूर्ण होतील. झालं. हे ऐकलं आणि राजाच्या मनामध्ये निश्चय पक्का झाला. म्हणले आपल्याला या 4 कोटी सोन्याच्या मोहरा देण्यासाठीच महादेवाने आपल्याला या मंदिरामध्ये आणलं. नाही तर म्हणले इतकं सोप्यामध्ये काम थोडंच झालं असतं. समोर आणून उभं केलं, ज्याला बळी द्यायचं त्या पोराला. आणि मग राजाने प्रधानजीला सांगितलं. म्हणले प्रधानजी, जरा या बाईची चौकशी करा बरं. म्हणले कुठे राहते, काय करते? प्रधानजींनी चौकशी केली. गरीब ब्राह्मणाचं घर. आता असं आहे,
जुन्या काळापासून एक गरीब बिचारा ब्राह्मण होता, अशीच अवस्था आहे बरं का अजूनही. कथेमध्ये तरी आपण कधी ऐकलं का एका गावामध्ये एक खूप श्रीमंत ब्राह्मण राहत होता? कधीही ऐकणार नाही, कधीही. गरीब होता ब्राह्मण, 3 मुलं होते त्याला. हा सगळ्यात धाकटा, नवरा बायको, आणि जेमतेम हातातोंडाची गाठ पडेल एवढं परिस्थिती घरची होती. अतिशय दरिद्री अवस्था होती. आणि प्रधानजींनी ती सगळी अवस्था राजाला सांगितली. राजाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी राजा सकाळच्या वेळेला या ब्राह्मणाच्या घरासमोर येऊन उभा राहिला. आता त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणलं आता निवडणुका नाही, काही नाही, तरी राजेसाहेब दारात येऊन उभं राहिले. मतही मागायचं कारण नाही, कुठली मध्यावधी निवडणूकही नाही, पोट निवडणूकही नाही, तरी राजेसाहेब दारात. खूप आनंद झाला. त्यांनी स्वागत केलं. वा वा म्हणला राजेसाहेब. नृपवरा सगुण सागरा लागले घरा चरण आपुले, म्हणून वाटते पुदिन सरले हो आजी दिनी आली परवणी, समज तू मनी धन्य आपणा, जसा का हरी सुदाम सदना हो मागुती. वा 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 राजेसाहेब या म्हणला. आज सुदामजीच्या घरी प्रत्यक्ष भगवंत यावे तसा मला आनंद झाला. पण काय करू म्हणले महाराज, तुम्हाला बसण्यालायक माझ्या घरी आसन सुद्धा नाही. सोफा सेट आणि दिवाण तर फार दूरची गोष्ट राहिली. एक चादर आहे म्हणले, तिच्यावरतीच बसा, आता माझ्याकडे काही दुसरं साधन नाही. राजा आनंदाने त्याच्यावरती बसला. म्हणले काय कस काय चालू आहे, पोट पाणी वगैरे? म्हणले ठीक आहे, ठीक ठीक चालू आहे, त्यापेक्षा जास्त अपेक्षाही नाही. नाही नाही म्हणला, तुमचं ठीक आहे, पण माझ्या राज्यामध्ये एका विद्वान ब्राह्मणाची अशी अवस्था असावी, छे 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 छे, मला तर काही पटत नाही. वा, तेव्हा आपण असं करू, तुम्ही दारिद्र्याला मदीय वचना मान्य करुनी, पिटाळूनी नांदा सतत भटजी सौख्य सदनी, विपत्ती प्रापंची निरय दुसरा यातन मजा, तुम्हा मुद्रा देतो कनकमयशा लक्ष उमजा. तुमची ही अवस्था मला तरी बघवत नाही म्हणे. तेव्हा आपण एक काम करू, माझं बोलणं तुम्ही मान्य करा, मी तुम्हाला 1 लाख सोन्याच्या मोहरा देतो आत्ता इथे ऑन द स्पॉट, सोबतही आणल्यात म्हणली. त्या ब्राह्मणाचा तर आपल्या कानावरती विश्वासच बसेना. त्याला 1.25 रुपये दक्षिणा म्हणजे आभाळ फाटल्यासारखं. आता ती 1.25 रुपये कधीची दक्षिणा आहे माहिती का? सोनं रुपये तोळं होतं त्यावेळेसची. ती अजूनही जर 1.25 रुपये दिली तर पेट्रोल झालं 128 रुपये. त्याला येणं जाणं तरी परवडलं पाहिजे बिचाऱ्याला. की अशी आमच्या दानाची अवस्था आहे. राजा म्हणतो 1 लाख मोहरा देतो. त्याला अतिशय आनंद झाला. तो म्हणला राजेसाहेब फार तुमचे उपकार झाले बघा. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणलं असं आहे, तुझा 3रा मुलगा जो आहे ना, ज्याला आता 5 वर्ष पूर्ण होतील माघ मासामध्ये, तो मला पाहिजे. आता याला वाटलं राजाला पाहिजे. वा वा म्हणला, त्याचं भाग्य उजाडलं. तुम्ही घेऊन जा. नाही म्हणला, तुम्हाला लक्षात नाही आलं, धनेश्वराच्या मंदिरामध्ये बळी देण्यासाठी म्हणून मला तुझं लेकरू पाहिजे. आता हे ऐकलं आणि त्या ब्राह्मणाच्या पायाखालची जमीन सरकली. राजा म्हणला, बाबा जरा सुज्ञपणे विचार कर बघ. म्हणले असं आहे, मी अतिशय न्यायी राजा आहे, अन्याय करणं मला माहितीच नाही, म्हणून सरळ सरळ हेतू कळवून मी तुझा मुलगा मागतोय. मी न्यायी भूप म्हणून हेतू कळवुनी, पुत्र विकत मागतसे आण हे मनी, जन्मा परिमरण जीवा ठेविले असे, प्राण अमर अक्षयीचा वेद वदतसे, म्हणून मोह त्यजुनी वचन मान्य करी कसे, सुखी व्हाया हीच तुझसी आली पर्वणी, मी न्यायी भूप म्हणून हेतू कळवुनी. मी न्यायी राजा आहे म्हणून खरं खरं तुला सांगून तुझा मुलगा विकत मागतोय म्हणा, फुकटही नाही. आणि मग आपण पूर्वरंगाच्या
पदामध्ये विषय पाहिला की स्वार्थ बुद्धी ती बळावल्यावर हतबल यांना करी, द्वेष दयेचे सोंग आणि मग अनिती होते नीती खरी. अनिती सुद्धा नीती ठरते, द्वेष सुद्धा दया ठरते, त्याचं सोंग घेतलं जातं. त्याचं असं आहे. तो काय म्हणतो राजा? बघ म्हणले असं आहे, मी न्यायाचा माणूस आहे म्हणून हे मागतोय, पण विचार कर म्हणला, जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. गीता भगवद्गीता अशा वेळेस घडघड 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 पाठ येते, तोंडातून असे श्लोक निघायला लागले या राजाच्या. म्हणला बघ विचार कर, तुला तर चांगलं माहिती आहे हे शरीर म्हणजे मी आहे का? नाही ना. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. हा तुझा मुलगा म्हणजे कोण आहे? नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. असा अक्षय अमर असलेला आत्मा हा तुझा मुलगा आहे. तेव्हा देह गेला म्हणून तुझा मुलगा गेला असं थोडंच होणार आहे. बघा, ज्ञान सांगायची वेळ आली की लोक कसं ज्ञान पासतात. एक चांगलं उदाहरण आहे, वारीला पायी निघाले, इथं पुष्कळ जण पायी दिंडीमध्ये आलेले असतील शिर्डीला, सोबत सामान घेऊन चालायचं म्हणजे अवघड होतं. आता एक म्हातार बाबा होते, त्यांना ती काही आपलंच सामान उचले ना, त्यांनी काय केलं, दुसऱ्याच्या खांद्यावरती दिलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुका म्हणे तुम्ही संत म्हणाले, माझं ओझ तुम्ही जर वाहणार नाही तर कोण वाहील? तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. त्यांनी ती बॅग लटकवलेली पाहिली आणि पायातलं काढलं खेटर. तो म्हणला तुकाराम महाराज तुझ्याशीच बोलले असं थोडंच आहे. तुका म्हणे आयशा नरा मोजून माराव्या पैजारा. शास्त्राची तोडमोड करायसाठी शास्त्र आहे का? आता मग नैनम छिंदंती शस्त्राणी हे काय फक्त त्या मुलाच्या बाबतीत आहे का? मग हे शास्त्र, हे भोग क्षणिक आहेत हे सांगणारं शास्त्र राजाला माहिती नाही का? हा स्वार्थ चुकीचा आहे हे राजाला माहिती नाही का? पण आपल्याकडे सिलेक्टिव्ह शास्त्र पालन होतं. जे आपल्या सोयीचं आहे ना तेवढ्या शास्त्राचं पालन करायचं, जे गैरसोयीचं आहे ते म्हणले थोतांड आहे, असं काही शास्त्र नसतंच. राजा म्हणतो विचार कर, मी राजा आहे, तू मला नाही म्हणू शकत नाहीस. मी बळजबरी सुद्धा याला फुकट घेऊन गेलं आणि बळी दिला तर तू माझं काय करून घेणार आहेस? पण मी न्यायाचा आहे म्हणून 1,00,000 मोहरा देतो. अरे तुझ्या पुढच्या 7 पिढ्या जगतील एवढं हे धन आहे. हो म्हण. नाही म्हणले ठीक आहे, तू नाही म्हणालास आणि मी सुद्धा मोठा उदार होऊन तुझ्या मुलाला जीवनदान दिलं आणि गपचूप इथून निघून गेलो. पण उद्या कोविडची 4थी लाट आली आणि तुझं पोरग गेलं तर काय करशील? काही आहे उपाय तुझ्याकडे? मग तुझी अवस्था अशी होईल म्हणाले, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती दुपाटणं राहिलं. मग त्यावेळेला तुला वाटेल की त्याच वेळेला राजा 1,00,000 मोहरा देत होता, ते आपण घेतले असते तर बरं झालं असतं. हा सगळा विचार कर आणि मला सांग. बघ म्हणाला, असं मुलं विकल्याचे आपल्याकडे खूप उदाहरण आहेत. आजी करतानी त्या रोहिताला आपला मुलगा विकला शुनशेप, तेव्हा तू काही पहिला नाहीस. आणि म्हणले असं आहे, मी काही माझ्यासाठी मागतोय का? हा जो खजिना आहे ना 4 कोटी सुवर्ण मोहरांचा, अरे तो तुझ्यासारख्याच्या तर कामी येईल. पंचवार्षिक योजना मी याच्यातूनच राबवणार, कर्जमाफी याच्यातूनच करणार, लाईट बिल याच्यातूनच भरणार, 300 युनिट याच्यातूनच फुकट करणार. प्रजेच्या कल्याणासाठी म्हणून मी बालहत्येचं पातक माझ्या शिरावरती घ्यायला तयार आहे. किती माझं मोठेपण आहे बघ. तेव्हा तू जरा विचार कर पोक्तपणे आणि नाही म्हणू नकोस, माझी ऑफर चांगली आहे. आता आपल्या मनामध्ये निर्माण झालेला स्वार्थ या राजाने या पद्धतीने त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये घातला आणि मग त्या ब्राह्मणाचं सुद्धा विचारचक्र सुरू झालं. म्हणलं राजा म्हणतोय ते खरं आहे. राजा असंच घेऊन गेला असता तर आपण काय करून घेतलं असतं? मोठेपणाने 1,00,000 मोहरा आपल्याला देतोय, आपलं सगळं आयुष्य सुखामध्ये जाईल. आणि परत म्हणले शेवटी प्रजेच्या हितासाठी पोरग बळी दिलं तर मोक्षावरती त्या पोराचा अधिकार सिद्ध होऊन जाईल.
म्हणजे सगळ्यांचं चांगलं जिथं होतंय तिथे हे नाकारायचं काय कारण? त्याच्या मनामध्ये हे विचार चालूच आहेत. एवढ्यामध्ये राजाने काय केलं, 1,00,000 सुवर्ण मोहरा भरून आणलेल्या होत्या. त्या राजाने त्या ब्राह्मणाच्या समोर टाकायला सांगितल्या आणि त्या 1,00,000 मोहरा आणि त्या खळखळ 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 गोड आवाज करत त्या सोन्याच्या मोहरांचा ढीग त्या ब्राह्मणासमोर पडला. दासगणू महाराजांनी वर्णन केलंय, कर्ण मधुर मोहरांचा ऐकता क्षणी, कर्ण मधुर मोहरांचा ऐकता क्षणी, नाद न्याय रीत प्रेम जाय विसरुणी, नयन बाण कामुकास जे तरुणीचा, वागुत्ता दारुड्यास होय दारुचा, चातकास मुदित करी मेद स्वातीचा, धनहीना करी तसेच द्रव्य याजनी, कर्ण मधुर मोहरांचा ऐकता क्षणी. आणि तो अतिशय गोड वाटणारा आवाज. कशाचा आवाज आहे? पैशाच्या आवाजासारखा दुसरा आवाज आहे का जगामध्ये? दुसरा आवाजच नाही. आणि खळखळ 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 आवाज करत 1,00,000 सोन्याच्या मोहरांचा ढीग त्या गरीब ब्राह्मणाच्या पुढे पडला. कल्पना करा, ज्याला संध्याकाळी खाल्लं तर सकाळी काय खाऊ अशी भ्रांत आहे, त्याच्या समोर 1,00,000 सोन्याच्या मोहरांचा ढीग पडलेला आहे. आता शेवटी असं आहे, त्या दृश्यमानतेचे काही परिणाम असतात, व्हिजिबिलिटी. त्या व्हिजिबिलिटीचे काही परिणाम असतात ना. नुसतं ऐकणं हा भाग वेगळा आणि प्रत्यक्ष पाहणं हा भाग वेगळा. म्हणून रेडिओवरच्या जाहिरातीपेक्षा टीव्हीवरच्या जाहिराती जास्त इफेक्टिव्ह असतात का नाही? त्या बघायला मिळतात. आणि त्या 1,00,000 मोहरांचा परिणाम त्या ब्राह्मणावरती झाला आणि राजाला अपेक्षित असा कौल त्या बाप म्हणवणाऱ्यांनी सुद्धा दिला. म्हणले, राजा ठीक आहे, म्हणले, तुझ्यासाठी म्हणून, माझ्यासाठी नाही. म्हणजे 1,00,000 मोहरांच्या आमिषानी त्यांनी ते पोरग विकलंय, पण म्हणताना काय म्हणायचं? प्रजेसाठी म्हणून, तुझ्यासाठी म्हणून मी माझ्या अंतःकरणावर काळजावर दगड ठेवून माझं लेकरू तुला देतोय. द्वेष दयेचे सोंग आणि मग अनिती होते नीती खरी, सदाचार सन्नीती तशीच ती तिसरी सद्वासन. आता हे पोरग विकणं आणि विकत घेणं चालू आहे, पण बाह्य दृष्टीने हे दोघंही काय दाखवत आहेत? प्रजेच्या हितासाठी मी विकत घेतोय असं राजा सांगतोय, आणि तुझ्यासाठी प्रजेच्या हितासाठी म्हणून मी माझं पोरग देतोय असं बाप म्हणतोय. झालं, ते पोरग द्यायचं कबूल केलं. राजाला आनंद झाला. राजा उठून निघाला बाहेर. आता त्या 1,00,000 सोन्याच्या मोहरा समोर पाहिल्या. त्या ब्राह्मणाची बायको मध्ये आली. अहो, म्हणजे एवढे पैसे राजाने कसे दिले? आता याच्या समोर पंचायत आली. तो म्हणला, शेवटी ही आई आहे, 9 महिने आपल्या रक्ता मासावरती या माऊलीने हिचं पोषण केलेलं आहे. आता हिला कसं सांगायचं की आपण बळी देण्यासाठी आपलं लेकरू विकलंय? त्याची काही जीभ वळेना, त्याचा काही जीव होईना, त्याची काही हिंमत होईना तिला सांगायची की मी अशा अशा पद्धतीने पोरग विकलंय, त्याची ही किंमत आहे 1,00,000 सुवर्ण मोहर. आणि मग त्यांनी केलं काय? त्यांनी भूमिका मांडायला सुरुवात केली, प्रस्तावना. असं आहे, पटकन एकदम अशी बातमी सांगायची नसते. आधी हळूहळू समोरच्याची मनोभूमिका तयार करायची असते. त्याला आपल्या मताला अनुकूल असं वातावरण निर्माण करायचं असतं. तो म्हणला, असं असं आहे, मी आहे ना, आपला जो बाळे आहे ना छोटा, त्याला राजाला देऊन टाकायचं कबूल केलं. म्हणले, त्याला राजा घेऊन जाणार आहे. चांगलं आहे ना, म्हणले, आपल्याकडे खायला काय तोंड कमी आहेत, तर राजा घेऊन जाईल. बळी द्यायचा विषय अजून काढलेला नाही त्यांनी. ठीक आहे म्हणले, चांगलं झालं, ते लेकरू घेऊन जाईल, राजा काय करायचं ते बघील. म्हणले, अहो ठीक आहे, पण राजा कशासाठी नेतोय? काही कारण आहे का? आता मात्र काय कारण सांगावं? आता त्यांनी ही भूमिका करायला सुरुवात केली. तो म्हणला, बघ असं आहे, आपल्याकडे
प्रसूतीच्या वेळेला जर मूल आडवं आलं तर काय करतात तुला माहिती ना? म्हणाले आल्यास आडवे मूल त्यास कापिती, वैद्यास आणून यत्नाने जननीला परी जीवविते. नादिला आपण जरी पुत्र तरी भूपती, नील बलात्काराने नसे त्यास कुणाची भीती. ते वंच आहे जाणार आपुले पोर, म्हणून विचार भोक्त करी काही संपदा सुख भोगती. असं आहे. प्रसूतीच्या वेळेला मूल आडवं आलं तर काय करतात? अरे वैद्यांना बोलवून पैसे देऊन त्या मुलाचे कापून तुकडे करून आईला वाचवतात की नाही? त्यावेळी विचार केला जातो का की आपण याचा जीव घेतोय म्हणून? तसंही म्हणले हे. अहो म्हणले तुम्ही भूमिका का म्हणताय? विषय काय ते नेमकं सांगा ना. बघ म्हणले मी ते लेकरू राजाला दिलंय. बघ म्हणले राजा सुद्धा किती मोठ्या मनाचा, तो तसाच घेऊन जाऊ शकला असता, पण तसं केलं नाही त्याने. 1,00,000 मोहरा आपल्यासाठी दिल्यात. अगं आपलं आयुष्य सगळं बदलून गेलं म्हणा. तुला काय किती दागिने करायचेत मला फक्त सांग. दास दासी असतील, राजवाडे असतील, तुझं नशीब बदललं असं समज. अहो म्हणले हे सगळं ठीक आहे, पण एवढे पैसे दिले कशासाठी? आणि मग